शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज बैठक आहे। शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडेल। मुंबई कार्यकारिणीची दुपारी 2:30 वाजता बैठक सुरू होईल। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे। बैठकीनंतर शशिकांत शिंदे पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याची माहिती आहे। अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज दुपारी 2:30 वाजता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती काही पदाधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आज मार्गदर्शन करण्यात येणार आहे। नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे। मात्र यावेळेला जे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख वक्ते आणि प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मात्र एकूण मुंबई महानगरपालिका असेल आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील यासाठी कामाला लागण्याचे आदेश आज देण्यात येतील। मात्र एकूण पक्ष संघटना वाढीसाठी आणि एकूणच पक्षातून जे पदाधिकारी असतील, माजी आमदार, नेते हे बाहेर पडून इतर पक्षामध्ये जात आहेत त्यांना रोखण्यासाठी असेल अशा प्रकारचे मुद्दे हे या बैठकीमध्ये फार महत्त्वाचे असणार आहेत। एकूण या बैठकीमध्ये पुढील अजेंडा हा पक्षाचा ठरणार आहे। मात्र एकूण या बैठकीमध्ये कोणकोणते नेते सहभागी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अनेक चर्चा जर पाहिल्या तर अनेक नेते हे नाराज असलेली चर्चा होती। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे, त्यामुळे जुन्या जाणत्यांना डावललं गेलंय का अशी सुद्धा चर्चा होती। मात्र आजच्या बैठकीमध्ये यामध्ये कुठेतरी एक वाच्यता येईल आणि एकूणच नव्या चेहऱ्यांना जी संधी दिलेली आहे त्यांना सुद्धा नवीन जबाबदारी आहे ती देण्यात येईल। अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।